नमस्कार फॅमिली, कसे आहात? मजेतच असाल. मी पण मजेत. तर माझा तुम्ही जर मागचा व्हिडिओ बघितला असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये मी माझी स्टोरी पार्ट 2 हे टाकलेला आणि त्या स्टोरीमध्ये आत्तापर्यंत मी तुम्हाला हे सांगितलेलं की लहानपणापासून मी माझं घर कसं हँडल केलं. म्हणजे जेव्हा लग्नाच्या आधी मी 4थी-5वीला असल्यापासूनच घर आणि बाहेर काम हे सगळं सांभाळत होती. लहान असतानाच मग थंडी असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, मी आपली पहाटे उठून बेकरीमधनं पाव घ्यायची आणि घरोघरी जाऊन पाव विकायची. त्यानंतर मी शाळेत जायची. जिल्हा परिषदेच्या शाळेत माझं शिक्षण झालं 10वीपर्यंत. त्यानंतरनं शाळेतनं आल्यावर पुन्हा दुपारी मी घरोघरी जाऊन ताक विकायची. तर असं काय माझं शेड्यूल होतं. आणि शिवाय घरातली कामं म्हणजे चुलीवरचा स्वयंपाक, बाकी सगळं मलाच करावं लागायचं. जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं, मला जेव्हापासून समजते तेव्हापासून माझ्या आईची तब्येत नेहमीच आजारी राहायची आणि वडिलांना एवढी शुद्धच नसायची की ते घराकडे काय लक्ष देतील. म्हणजे आत्ता जसं आपण मुलांच्या मागे लागतो ना, बाळा तू हे खा, बाळा तू हे कर, बाळा तू अभ्यास कर, बाळा तू वेळेवर झोप, तसं आमच्या टायमाला कधी विचारलं जायचं नाही. माझ्या आईने मला कधी विचारलंसुद्धा नाही की तू अभ्यास केलास का, तू जेवलीस का, तुझी परीक्षा झाली का, परीक्षेत तुला किती मार्क पडले, तू पास झाली का फेल झाली. तर मला हे कधीच आठवत नाही. असो, म्हणजे हे माझे जे 10वीपर्यंतचं शिक्षण झालं ते खूप कष्टातनं झालं. मला पुढे पण शिकायचं होतं असं वाटत होतं. माझ्यासोबतच्या सगळ्या मैत्रिणींनी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. मला पण वाटलं की मी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं, पण तेव्हा मला म्हणजे परिस्थितीच नव्हती की कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं म्हणून. आणि एवढी माहितीसुद्धा नव्हती की मुलींसाठी शिक्षण फ्री असतं का, किंवा कसं माझं शिक्षण मला फ्री करता येईल. आणि जरी मला शिक्षण फ्री भेटलं असतं तर मग घरामध्ये घर खर्च कसा भागवला गेला असता. म्हणून मग मी असं ठरवलं की मी बाहेरून कॉलेजमध्ये ॲडमिशन घेते. आणि त्यासाठी मग मी बाहेरून कॉलेजमध्ये 12वीचं ॲडमिशन घेतलं. तेव्हा आम्ही कल्याणला शिफ्ट झालो होतो आणि 2005मध्ये मी 12वीच्या परीक्षेचा फॉर्म भरला. आर्ट्समधून हा फॉर्म भरला आणि त्यावेळेला पुस्तकं वगैरे काहीच घेतली नाही. मला अभ्यास करायला वेळ मिळत नव्हता, कारण दिवसभर मी जॉब करायची, मार्केटिंगचा जॉब करायची. घरोघरी मी अगरबत्ती घेऊन विकायला जायची आणि त्यानंतरनं संध्याकाळी आल्यावर संध्याकाळी घरची कामं करायची. त्यामध्ये मला अभ्यासाला वेळच मिळायचा नाही. पण तरीही मी 48 ते 49% म्हणजे 48 पॉईंट काहीतरी असे मी ह्या टक्क्यांनी मी पास झाली. आणि त्याचा रिझल्ट लागला माझ्या लग्नानंतर 2006मध्ये. 2005ला मी परीक्षा दिली तेव्हा माझं लग्न नव्हतं झालं. 2006ला जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा रिझल्ट माझ्या लग्नानंतर मला तो मिळाला. म्हणजे माझं 10वीचं शिक्षण 2003मध्ये झालं आणि मी 12वीची परीक्षा 2005मध्ये दिली. तर असं काही झालं माझं. आणि माझं लवकर म्हटलं तर 18 संपलं, 19वे माझं वय सुरू झालं आणि माझं लग्न झालं. आता ते का आणि एवढ्या लवकर कसं झालं ते पण तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे. तर काय झालेलं, 10वीनंतर मी मार्केटिंग करायला सुरुवात केलेली. म्हणजे एका कंपनीच्या थ्रू घरोघरी जाऊन मी मार्केटिंग करायची. बऱ्यापैकी 5,500-6 हजार रुपये पगार भेटायचा. तर कल्याणवरनं विक्रोळीपर्यंत मी रोज अपडाऊन करायची. मी जॉब करायची, परत घरातलं पण सगळं करायची. आणि असं करत करत मी जे भाड्याच्या घरात आम्ही कल्याणला राहायला आलेलो, घराचं भाडं, घराचा खर्च, ग्रॅशन वगैरे सगळं मी माझ्या पगारातनं करत होती. त्यामुळे घरातलं सगळं व्यवस्थित चाललेलं. म्हणून घरच्यांना काय माझ्या लग्नाची म्हणजे एवढी काय घाई वगैरे नव्हती. की त्यांना उलटं हेच वाटत होतं की हिचं लग्न झालं तर आपलं घर कोण सांभाळणार, आपल्या घराचं भाडं कोण देणार. तर हे सगळं असतानाही अचानक मी मार्केटिंग करण्यासाठी जेव्हा आउट ऑफ म्हणजे नाशिकला गेली होती, तिथे मला फोन आला आणि मला असं कळलं की माझ्या आजी वारल्या, माझ्या वडिलांची आई. माझी आजी वारली असं कळल्यानंतर मी तिकडून परत इकडे आली कल्याणला. आणि त्यांचं वय पण झालं होतं, ते आजारी पण होते. आणि माझ्या आजी वारल्या कळल्यानंतर आपल्या मराठी लोकांमध्ये घरामध्ये जर कोण वारलं तर 1 वर्षाच्या आत लग्न करतात किंवा मग 3 वर्ष लग्न करता येत नाही असं मला सांगण्यात आलं. मग आता 1 वर्षाच्या आत लग्न करायचं किंवा 3 वर्षानंतर जरी करायचं तर माझं वय तर 19च होतं. 3 वर्षानंतर केलं असतं तर 21-22व्या वर्षी केलं असतं तरी चाललं असतं. पण मग त्यानंतरनं माझी कुंडली
कुंडली वगैरे काढण्यात आली. तर कुंडलीमध्ये 21व्या वर्षानंतर म्हणजे 3 वर्षानंतर माझ्या लग्नाचं योगच नव्हतं. मग घरच्यांनी म्हणजे माझ्या मोठ्यांनी सगळ्यांनी लग्नाची घाई करायला सुरुवात केली की आपण तुझ्यासाठी मुलगा बघूया, तुझ्या लग्नाची म्हणजे लग्नासाठी स्थळं बघूया, असं तसं. मग मी पण म्हटलं की ठीक आहे चला, कारण की माझ्या डोक्यावर जो ताण पडत होता घरच्या कामाचा, शिवाय जॉब करून घरात दर महिन्याला पैसे देण्याचा. बरं एवढं करूनसुद्धा मी जेव्हा नाशिकला पुण्याला मार्केटिंगसाठी जायची, महिना तिकडे राहायची, तर माझी आई फक्त मला मनी ऑर्डर घरी पोचली नाही एवढंच सांगण्यासाठी फोन करायची. पण बाळा तू तिथे दुसऱ्या ठिकाणी राहते, तिथे तुझी खाण्याची सोय आहे का, तुला व्यवस्थित तिथे जागा आहे का, कपडा लत्ता आहे का, कधीच फोन करून विचारायची नाही. म्हणजे ज्या एखाद्या महिन्याला जर माझी मनी ऑर्डर पोचली नाही किंवा उशीर झाला तर तेवढ्यासाठीच मला घरून फोन यायचा. आणि ह्या सगळ्या गोष्टीला मी देखील कंटाळली होती. आणि बोलतात ना असं मला स्वतःला असं वाटत होतं की बाबा आता एवढा मला त्रास आहे, माहेरच्यांना तर माझी काय पडली नाही आहे, पैशासाठीच ते माझ्याकडे फोन करतात आणि माझ्याकडे येतात. मग ॲटलिस्ट लग्न झाल्यावर माझे सासरचे लोक तर माझी काळजी घेतील, माझा नवरा तर माझी काळजी घेईल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या टेन्शनमधनं मी बाहेर पडेल. म्हणून मी पण लगेच होकार दिला. मग आमच्या जातीचा हा वधूवर मेळावा असतो. मग त्या वधूवर सूचीमध्ये माझं नाव टाकण्यात आलं. कल्याणमध्ये एक वधूवर मेळावा झाला, त्यामध्ये पहिल्यांदा मी त्या वधूवर मेळाव्यामध्ये गेली. आणि वधूवर मेळाव्यामध्ये जेव्हा माझं नाव अनाऊन्स केलं तेव्हा स्टेजवर जाऊन आपली माहिती द्यायची असते. पहिल्यांदा मी त्या स्टेजवर गेलेली, 19 वर्षाची म्हणजे सगळ्यात लहान मुलगी त्या स्टेजवर मीच होती. थोडंसं ऑकवर्ड वाटत होतं, पण बालिशपणा होता, एवढी बुद्धी नव्हती. आजकालचे बघा ना 15-16 वर्षाच्या मुली पण किती हुशार असतात. आता माझीच मुलगी एवढी हुशार आहे, पण मी तेव्हा 18-19 वय होतं माझं, पण तेव्हा एवढी हुशारी नव्हती. अशी साधीशी साडी नेसली होती, खांद्यावर पदर घेतला होता आणि स्टेजवर जाऊन मी माझी माहिती सांगितली. माझं नाव, माझं वय आणि माझं म्हणजे गोत्र काय आहे ते सगळं सांगितलं. आमच्या अपेक्षा काय आहेत त्या सांगितल्या आणि मी स्टेजवरनं खाली उतरली. स्टेजवरनं खाली उतरल्यावरच एक व्यक्ती समोर आले आणि मला म्हणाले की तुझे आईवडील कुठे आहेत. मी आईवडील इकडे आहेत असं दाखवलं. त्यानंतर त्यांनी त्यांची बोलणी केली. ही बोलणी झाल्यावर मला वाटलंच नव्हतं की हे माझ्यासाठी स्थळासाठी वगैरे बोलणी आहे. नंतर मग घरी स्थळ बघायला मला पाहुणे बघायला आले. पाहुणे बघायला आल्याच्यानंतर त्यांनी बघितलं, बोलणी वगैरे केली. मग त्यानंतर पितृपक्ष सुरू झाला. पितृपक्ष सुरू झाल्याच्यानंतर पितृपक्षामध्ये लग्नाची बोलणी वगैरे करत नाहीत. मग ती लग्नाची बोलणी वगैरे सगळी थांबली आणि मग हा विषय काही दिवस स्टॉप झाला. मी परत माझ्या कामामध्ये बिझी झाली. त्यानंतर आमच्या घराच्या बाजूला एक मावशी राहायच्या, त्या गुजराती होत्या. तर नेहमी माझ्या आईवडिलांचं माझ्याकडे पैशांचं प्रेशर देणं, नेहमी माझ्याकडे मागण्या करणं की सिलेंडर संपलं आहे, सिलेंडरला पैसे दे, लाईट बिल आलं आहे, लाईट बिलला पैसे दे, घराचं भाडं दे, हे सगळं त्या मावशींना दिसत होतं. आणि त्या सगळ्या म्हणजे आमच्याशी बोलणं चालणं होतं त्यांचं. त्या मावशी माझ्याशी खूप छान बोलायच्या. घरात काय त्यांनी नवीन गोडधोड बनवलं की मला गपचूप घरात बोलवायच्या, मला खाऊ घालायच्या. त्यांना मूलबाळ नव्हतं, त्या एकट्याच होत्या. त्यांचे मिस्टर पण एक्सपायर झाले होते. गुजराती मावशी होत्या, खूप छान होत्या. तर एकदा असंच त्यांनी मला घरी बोलवलं की ये ना चहा प्यायला रीमा, माझ्याबरोबर बसून चहा पी, 2 दिवस सुट्टीला आली आहे काय. मी 2 दिवस सुट्टीला जरी घरी आली ना तर घरची साफसफाई कर, कुठे अंथरुणं पांघरुणं धू, हेच सगळं करत राहायची. तर त्यांनी मला घरी बोलवलं, चहा प्यायला बसलो. त्यांनी विषय काढला की रीमा तुला पाहुणे बघायला आलेले, काय झालं त्याचं. मग मी म्हटलं की माहीत नाही, आलेले बघायला, पण त्यांचा काय रिप्लाय आला नाही. आम्ही पण काय रिप्लाय दिला नाही, कारण की असं म्हणजे त्यांची खूप मोठी फॅमिली आहे, जॉईंट फॅमिली आहे बहुतेक, असं काहीतरी आहे. तर मग त्या म्हटल्या नाही गं, तो मुलगा जो तुला बघायला आलेला खूप चांगला वाटला मला, साधा सरळ वाटला. मी म्हटलं हो का. तर मग म्हणे मग तुम्ही लोकांनी प्रयत्न नाही केले का त्यांना कॉन्टॅक्ट करायचा. तर मी म्हटलं नाही, आम्ही काय प्रयत्न नाही केले.
तर मग त्या बोलले की बघ ना मग कॉन्टॅक्ट करून कसं काय आहे, तू बोलशील भेटशील तेव्हा तर तुला समजेल ना, कमीत कमी ह्या तुझ्या घरच्या त्रासातनं तर तू मुक्त होशील. आणि बरं आता तुला त्रास आहे, नंतर लग्नानंतर तुला सुखच सुख मिळणार आहे, कारण ज्या मुलीला माहेरी त्रास असतो ना तिला सासरी खूप सुख मिळतं. हे ऐकल्यावर मला पण असं थोडंसं वाटलं की बाबा आपल्याला असं वाटतं ना, एक आस जागली माझ्या मनामध्ये, तशी एक आस जागली माझ्या मनात. मग मी घरात आली, जे वधूवर सूचकचं पुस्तक असतं ना ते पुस्तक उघडलं. त्या पुस्तकामध्ये मला नंबर भेटला, म्हणजे जे पाहुणे मला बघायला आलेले त्या पाहुण्यांचा नंबर भेटला. मग मी त्याच्यावर फोन लावला, मला माहितीच नव्हतं. मग मी लगेचच फोन कट केला, कारण मी घाबरली. मी म्हटलं बापरे, मी फोन लावला आणि माझ्या घरच्यांना कळलं तर त्यांना काय वाटेल की ही परस्पर फोन लावते. मग मी काय केलं, फोन कट केला. मी घाबरून फोन कट केला, पण माझा मिस कॉल गेला होता त्या नंबरवर. त्या नंबरवर पुढच्या क्षणाला मला फोन आला खरं, पण मी उचललाच नाही. तर मग मला ती बाजूची मावशी बोलली की उचल ना फोन, का नाही उचलत आहे. म्हटलं नको मावशी, माझ्या मम्मी पप्पांना कळलं तर मला ओरडतील उगाच, अजून कुठे डोक्याला ताप. अगं म्हणे बघ तर खरी तो कोणाचा नंबर आहे. म्हणून मग मी फोन उचलला आणि मावशीसमोरच बोलायला सुरुवात केली. तर मला समोरून बोलले, आपण कोण, आपण मला फोन केलेला. तर मी म्हटलं हो, मी कल्याणवरनं बोलते, तुम्ही मला बघायला कल्याणला आले होते. तर मग असं बोलल्यावर मला समोरून असं उत्तर आलं की मी कल्याणला तर 10-12 मुली बघितल्या आहेत, तर मग तुम्ही कोण आहे, मी कसं काय ओळखणार. तर जेव्हा ते असं म्हटले की मी कल्याणला 10-12 मुली बघितल्या आहेत आणि तुम्ही कोण, मी कसं ओळखणार, तेव्हा मला कळलं की अरे हा तर मुलाचाच नंबर आहे. नाहीतर काय घरच्यांचा नंबर टाकतात ना, पण त्यांनी मुलाचाच नंबर टाकला होता. मग मी घाबरून फोन कट केला. नंतर मला परत फोन आला की तुम्ही फोन का कट केला, तुम्ही कुठून बोलताय. तर मग मी माझा पत्ता सांगितला. तर मग असंच आमचं म्हणजे बोलणं सुरू झालं. असं बोलणं सुरू झाल्याच्यानंतर मग हळूहळू बोलता म्हणजे ते आलेले तर अरेंज मॅरेजच होतं, आमच्या समाजातलेच होते. बघायला जेव्हा आले तेव्हा मी पोहे वगैरे, चहा वगैरे केलेला. जेव्हा मला बघायला आलेले तेव्हा सोबत त्यांची आई होती, त्यांचा भाऊ होता आणि ते होते, म्हणजे 3 जणं मला बघायला आले होते. पण नंतर आमचं असं फोनवर बोलणं सुरू झाले. नंतर आम्ही असं ठरवलं की आम्ही दोघंही एकमेकांशी लग्न करणार आणि आमच्या घरच्यांना आम्ही सांगणार की आम्ही एकमेकांशी लग्न करतो आहे म्हणून. आणि हे इथपर्यंत झालं, तोपर्यंत आमची बोलणी सुरू झालेली. ठीक आहे, म्हणजे ह्याचा अर्थ आमचं अरेंज मॅरेजच आहे आणि ते लव्ह मॅरेजमध्ये कन्वर्ट झालं. तर इथपर्यंतची ही स्टोरी पार्ट 3मध्ये झाली आहे. तर आता पुढची स्टोरी, लग्नानंतरचे हे 20 वर्ष काय आणि कसे गेले ते सगळं पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मी ह्या कुकिंगच्या कामात कशी आली हे देखील तुम्हाला सांगणार आहे. ह्यासाठी तुम्ही पार्ट 4 बघा. तर 12-10 झालेत आणि मी कामं अजून करते आहे. घरात साफसफाई काढलेली, थोडासा बेड इकडचा तिकडे केला, कारण मच्छरांचा प्रॉब्लेम सुरू झाला आहे, त्यामुळे थोडासा कामाला उशीर झाला. तर अशी ही स्टोरी माझी पार्ट 3पर्यंत तुम्ही ऐकलेली आहे. पार्ट 4 बघण्यासाठी उद्याचा व्हिडिओ नक्की बघा आणि माझी स्टोरी ऐकून तुम्हाला काय वाटतं आहे ते पण सांगा. मला असाच सपोर्ट करत जावा, माझ्या व्हिडिओना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. चला मग उद्या भेटूया नवीन व्हिडिओत पार्ट 4मध्ये. बाय.